तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का? राधे राधे मंडळी, मी आहे प्रज्ञा आणि मी आहे बिझनेस ॲनालिस्ट. मी आय टीमध्ये जॉब करते. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली हिच्यासोबत खेळण्यामध्ये. ही घरी इतकी बोर होत होती, तोंड पाडून बसत होती 2-3 दिवस. मग मलाच कसं तरी वाटल्यावर मी घेतली खेळणी आणि हिच्यासोबत खेळायला बसले. तर ही एवढी छान खेळत होती ना, त्याच्यानंतर मी मस्तपैकी माझ्यासाठी जेवण करून घेतलं. नाश्ता तर मी स्किपच केला. तर आज मस्तपैकी चिला, बेसन आणि चपाती आणि लोणचं आणि थोडंसं राईस बनवला होता, तो खाल्ला मी आणि खूप छान झालं होतं. आणि हां, मी आज हे न्यू स्टार्ट केलेलं आहे भृंगराज खायला, कारण माझे केस खूप जास्त गळत आहेत. तर म्हटलं बाहेरून घेण्यापेक्षा इंटरनल घेतलेलं चांगलं आहे, बेस्ट आहे ते. तर जेवढं आहे 2-3 चमचे आणि ग्लास भरून पाणी. तर टेस्ट याची ठीकठाक आहे, एवढी पण काही वाईट नाही आहे. पण हां, तर मला आवडली टेस्ट, एवढं काही. त्याच्यानंतर मस्तपैकी मी आवरलं, आंघोळ केली, पूजा केली आणि माझ्यासाठी कलिंगड कापलं होतं, ते खाल्लं मी. आणि त्याच्यानंतर पांढरीला परत पकडलेलं आहे मी. पांढरी काय माहिती ती तोंड एवढं वाकडं केलं त्याच्यानंतर. आणि हां, तर आज तर थोडंफार टेन्शन आणतच होतं उद्या कसं काम मग करायचं, कारण मंडेला काही काम करायची इच्छाच होत नाही. त्याच्यानंतर मग मी गेले खाली. देवाला खाली कोण दिसलं असेल, ती मांजरी ज्याची पिल्लं तुम्हाला खूप आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं असेल, तिची मम्मी आहे. आणि परत ती दुसऱ्या बोकासोबत फिरायला लागली. परत आता हिला पिल्लं होणार वाटतं. आणि त्याच्यानंतर मी घरी आले आणि मला संदीपचा फोन आला होता की चला आपण आज जेवायला जाऊया. त्याच्यामुळे मस्तपैकी मी रेडी झाले. आणि हे बघा, मी उरूसमधून एक कानातले घेऊन आले, ते खूप सुंदर दिसत आहेत. आय थिंक व्हिडिओमध्ये एवढे दिसणार नाही. त्याच्यानंतर मस्तपैकी गेलो आम्ही जेवायला. आणि ॲज युजल आमचं फिक्स आहे जेवण करणं आणि मॅन्डेटरी आहे. त्याच्यात फोटो वगैरे नाही काढले तर कसलं ते जेवण पचणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी मी घरी आले. आणि हां, मला आईस्क्रीम खायची होती, त्याच्यामुळे मी सगळ्यांना घरी आईस्क्रीम घेऊन आले. आणि हां, ती कुल्फी एवढी छान आहे ना शर्मावाल्याची. आणि त्याच्यानंतर गाडीमध्ये बसलो तर एवढी सुंदर गाणी लागली होती. तर ते जे इतना मुस्कुरावर, ते एवढं सुंदर गाणे. ते झाल्यानंतर जेव्हा गाडी पार्किंग करायला येत होती तेव्हा परत एक मांजर दिसली होती. ती तर अशी उडी मारत होती ना, हे छोटंसं पिल्लू. ते तुम्हाला आधी थोड्या वेळ आधी मी दाखवलं होतं. ती तिचीच मम्मी ही. चला मंडळी, असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.